हरिओम. नमस्कार. तर मागील पाठामध्ये आपण ईश्वर प्रणिधान, त्यानंतर ईश्वराचे गुण पाहिले, ईश्वराची वैशिष्ट्ये पाहिले, ईश्वराचं वाचक पाहिलं, ईश्वर प्रणिधानाचं फळ पाहिलं. त्या फलाच्या अनुषंगाने आपण काय पाहिलं? अप्यंतराया भावश्च, ईश्वर कसा आहे, गुरु आहे, त्या प्रणवाचं वाचकाचं काय केलं पाहिजे, ईश्वर प्रणिधान म्हणजे काय हे पण पाहिलं आपण. तज्जपस्तदर्थ भावनम, आणि तदनंतर या तद जप तद अर्थ तद भावनम हे करण्याने काय प्राप्त होतं याचं फल सांगितलं. तर 29व्या सूत्रात सांगितलं गेलं होतं, ततः प्रत्यक् चेतना अधिगमो अप्यंतराय अभावश्च, म्हणजे त्या ईश्वर प्रणिधानाने काय होतं? चेतना अधिगमो म्हणजे परमात्म्याचा साक्षात्कार होतो किंवा जीवात्म्याचा साक्षात्कार होतो. आणि दुसरं काय सांगितलं? अंतराया अभावश्च, हा विषय सुरू झाला. म्हणजे अभ्यास वैराग्यापासून निघालेला विषय. अगोदर विषय निघाला होता योग चित्तवृत्ती निरोधा. योग म्हणजे चित्तवृत्तीचा निरोध. मग चित्त काय आहे, वृत्ती काय, वृत्तीचे प्रकार काय, हा विषय थोडा वेळ चालला. मग त्यानंतर मग चित्तवृत्ती निरोधाचा उपाय सांगावा लागला 12व्या सूत्रामध्ये. त्या चित्तवृत्ती निरोधाचा उपाय सांगितला, अभ्यास वैराग्य सांगितलं. मग पुन्हा क्रमाने येतच अभ्यास काय सांगावं लागलं, वैराग्य काय सांगावं लागलं. मग वैराग्याचे प्रकार करावे लागले, मग समाधीचेही प्रकार करावे लागले. बरोबर आहे ना कुडके सर? समाधीचे प्रकार करावे हो लागले. संप्रज्ञात समाधी, असंप्रज्ञात समाधी. अगोदर कशाचे करावे लागले? वैराग्याचे प्रकार करावे लागले. वैराग्य. दोन वैराग्याच्या प्रकारातून काय करावे लागले? समाधीचे 2 प्रकार करावे लागले. 2 समाधीचे प्रकार करावे लागले. पुन्हा आणखी काय करावं लागलं? समाधी प्राप्त करून घेणाऱ्या, ती असंप्रज्ञात समाधी प्राप्त करून घेणाऱ्या साधकांचे प्रकार, योग्यांचे प्रकार करावे लागले. बरोबर आहे. त्या 2 योग्यांचे प्रकार केल्याच्या नंतर पुन्हा कसं झालं? पुन्हा काय झालं? तीव्रतेने कोण प्राप्त करतं? एक झालं उपाय प्रत्यय समाधी आली. मग ठीक आहे, आम्ही विधेय योगी नाही. उपाय प्रत्यय कशी करावी लागेल? म्यूट करा दीपालीताई. तर काय करावं लागेल असं सांगितलं. मग श्रद्धा वीर्य समाधी प्रज्ञा पूर्वकमितरेषाम साधना सांगितली, कशी करावी लागेल साधना. मग त्यानंतर आणखी विषय निघाला, जलद गतीने तीव्रतेने कोणाला समाधी प्राप्त होते, त्यावेळेस वेळ झाला मृदू मध्य अधिमात्र तीव्रतेनुसार सांगितलं. मग दुसरा काही उपाय आहे का? मग तिथे तीव्रतेसाठी कोणता उपाय सांगितला? अधिक जलद समाधी प्राप्त व्हावी, लवकर समाधी प्राप्त व्हावी, यासाठी कोणता विषय प्रारंभ झाला? ईश्वर प्रणिधानात्वा. ईश्वर प्रणिधानाने सुद्धा होते बाबा. मग विषय निघाला, ईश्वरच माहिती नाही आतापर्यंत आम्हाला, जीव जगत किंवा प्रकृती पुरुष हेच माहिती होतं. आता हे नवीन कोण पार्ट आलं सांगा. मग ईश्वर सांगायला सुरू करे. ईश्वर कसा आहे? क्लेश कर्म विपाक आशयर परामृष्ट पुरुष विशेष ईश्वर. ईश्वर सांगितला असा आहे बाबा. मग असा ईश्वर क्लेशमुक्त कर्ममुक्त आशयमुक्त, ते बंधनात राहत नाही असा तो ईश्वर आहे. तो ईश्वर आणखी कसा आहे? तत्र निरतिशयम सर्वज्ञ बीजम. तो अतिशय, त्याची सीमा आहे. निरतिशय म्हणजे उच्चांक आहे. कशाचा? श्रेष्ठतेचा. म्हणजे महा महा महा, किती महा? अतिमहा. त्याच्या पुढे कोणीच महा नाही. म्हणजे महान कशाबाबतही असो, ऐश्वर्य ज्ञान वैराग्य जे काही असेल ते, म्हणजे त्याच्या पुढची सीमा नाही, सीमाच संपली असं म्हणजे ते अतिशय आहे. म्हणजे त्याला काय शब्द प्रयोग केला? निरतिशयम. अतिशय आपण म्हणतो, परंतु तो अतिशयाचा अतिशय आहे असा आहे. आणि तो कसा आहे? सर्वज्ञतेचं बीज आहे. ते झालं. मग ईश्वराचं वर्णन झालं आणखी एक. त्यानंतर पुढे आणखी सांगतात, तो कोण आहे? तो गुरु आहे. तो गुरु आहे. कुणाचा गुरु आहे? आमचा गुरु. हो, तुमचा तर होतोच. तुमचा गुरु आहे का? नाही. तुमच्या गुरूंचा गुरु आहे. आमच्या गुरूंचा गुरु आहे का? नाही. तुमच्या गुरूंच्या गुरूंचा. इथपर्यंतच का? तुमच्या गुरूंच्या गुरूंच्या. कुठं जायचंय? तिथपर्यंत. बरं का? जिथे तुमच्या गुरूंचे कुठेही संपवा, त्या गुरूंचाही गुरु आहे. म्हणजे एवढा अनादी आहे. कस काय मग असा गुरूंचा गुरु एवढं कुठं असते का? आहे हो. कारण तो कसा आहे? कालेनान अवच्छेदात. तो काळाच्या कक्षेमध्ये येत नाही,
कारण तुमचे गुरु जे आहेत, तुमचे म्हणजे बरं का सगळ्यांचे, असं काही सगळ्यांचे गुरु जे आहेत काय काळाच्या कक्षेत येतात. आमचे गुरुजी लीन झाले, ब्रह्मलीन झाले, काहीतरी म्हणावंच लागतं ना, मेले म्हणण्याऐवजी. देह ठेवला, पण ठेवलेलेच असतात, बरोबर आहे. पण हे कधीच ठेवत नाही असा गुरु आहे तो. म्हणून तो गुरूंचाही गुरु आहे, कपिलांचाही उपदेश करताय, तो ब्रह्माचा उपदेश करता आहे, बरं का. सर्व देवतांना ज्ञान देणारा पहिला गुरु हाच आहे, बरं का. म्हणून तो कालेनान अवच्छेदात, त्यांना काळाच्या अंतर्गत येत नाही. म्हणजे तो सृष्टी सर्गाच्या वेळेसही असतो आणि सृष्टीचा प्रलय झाल्याच्या नंतरही असतो. त्यामुळे त्याला इतिहास सगळ्यांचा माहिती आहे. लय पावसाळी खाल्ला म्हणतात आपल्याकडे लोक, म्हणतात ना तुला काय माहितीये, मी लय पावसाळी खाल्ला. मग ते तर किती पावसाळी खाल्लंय, पावसाळी नाही त्यानं कित्येक सृष्ट्या खाल्ल्यात. तो सर हा किती अनेक कित्येक, पावसाळे निर्माण केले. हा त्यांनी पावसाळ निर्माण केले तर. आणि असले एक एक माणसं नाही खाल्ले यांनी, अख्खे सृष्टी खाल्ली आहे कित्येक वेळा, आणि ते पाहिलेला तो व्यक्ती आहे, बरोबर आहे. आणि त्यानं लिहिलेलं वाक्य काय आहे, वेद. म्हणून वेदाला ईश्वर काय म्हणतात, अपौरुषय म्हणतात, आणि तेच एकमेव आप्तवाक्य म्हणतात. याचं कारण काय आहे, तर वेदवाणी ही कशी आहे, अनादी आहे. सृष्टीच्या आरंभी होती, नंतरही होती. वेद असा अनादी आहे, म्हणून त्याद्वारे सांगितलेल्या गोष्टी मानवी बुद्धीच्या पलीकडच्या असतात. ठीक आहे. मग तो कसा आहे, कालेनान अवच्छेदात, आणि स पूर्वेशामपी गुरु, हो तो गुरूंचाही गुरु आहे. अच्छा ठीक आहे, कळालं बाबा, पटलं. तो ईश्वर कसा आहे कळालं. इथपर्यंत काय कळालं, ईश्वर कसा आहे. ईश्वर प्रणिधानाने काय होतं, काय होतं, विषय काय निघालाय, तीव्रता. तीव्रतेसाठी ईश्वर प्रणिधान सांगितलं. समाधीसाठी. तीव्रता तिकडे जाऊ द्या, ईश्वर कोण आहे सांगा म्हटले. मग ईश्वर सांगितला गेला. ईश्वर सांगितला गेल्यानंतर मग ईश्वराचे काय काय गुण सांगितले, क्लेश कर्म विपाक सांगितलं, इत्यादी इत्यादी सांगितलं. आता परत नाही सांगणार. त्यानंतर मग आता विषय झाला, तुम्ही काय म्हणलं होतं बाबा, ईश्वर प्रणिधानाद्वा, म्हणजे ईश्वर प्रणिधानाद्वारे समाधी लवकर प्राप्त होते, बरोबर आहे ना. बजाजताई, संध्याताई, बरोबर आहे, असं म्हणला होता पतंजलीनं. मग आठवण करून दिली साधकांनी. मग ते प्रणिधान कसं करावं, ईश्वर प्रणिधान म्हणजे त्याचं जप कसा करावा, त्याचं नाव कसं घ्यावं, त्याचं नाव काय आहे. आता तो दयाळू, कृपाळू, आणखी काही 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 ते लय श्रीमंत, दानशूर सांगायला लागलात, पण त्या माणसाचं नाव काय आहे, तो कुठे असतो, तो कसा प्राप्त होतो, हे सांगावं लागेल का नाही. मग प्रणिधानावर या, मग सांगायला लागले. त्याचं वाचक अगोदर सांगतात. ईश्वर प्रणिधान अगोदर त्या ईश्वराचं बोधक काय आहे, त्या ईश्वराचं वाचक काय आहे. यासाठी 27व्या श्लोक सूत्रात सांगतात, तस्य, तस्य म्हणजे त्याचं, कुणाचं, ईश्वराचं, वाचक प्रणव, त्याचं वाचक प्रणव आहे. म्हणजे त्याचा वाचक काय, प्रणव आहे, म्हणजे तो वाच्य आहे. प्रणवाचा तो वाच्य आहे, आणि प्रणव त्याचं वाचक आहे. वाच्य वाचक म्हणजे माहितीये, आपण एकमेकाला ओळखण्यासाठी एक नाव देतो, वाचक असतं. तुम्हाला काय म्हणता तो असं म्हणता येईल, बरोबर आहे. त्याप्रमाणे कोणी काकू म्हणतं, काकी म्हणतं, काहीतरी वाचक असतंच ना कुण्या व्यक्तीबद्दल, असतं का. तसं हे प्रणव आहे, आणि त्याबाबत ही म्हणजे काय असं ठरवलेलं नाही, ते अनादी आहे बरं का हे वाचक ही. याचंही प्रमाण देता येईल, याबाबत ही विश्लेषण करता येईल, याची वैज्ञानिकताही सिद्ध करता येईल, परंतु तो काही आपला विषय नाही. म्हणजे हे वाचक आहे, अनादी आहे, तो कोण आहे, अनादी आहे. मग त्याचं वाचक कधीपासून आहे, हे त्याचं वाचक सुद्धा अनादीच सिद्ध होतं. आपलं वाचक अनादी नाही. आपलं जे काही बी नाव ठेवू द्या, ते कुणाच्या तर नावावरून ठेवलेलं आहे, आणि आपण त्या नावाच्या पात्रतेचे उतरत पण नाहीत. म्हणून ते आपलं वाचक खरं नाही, ओळखीसाठी ठेवलेलं आहे, परंतु ह्याचं सार्थ आहे वाचक. आलं का लक्षात. वाचकावरून थोडं लक्षात आलं सर, की प्रत्येक लग्न झालेली बाई नवऱ्याला नावाने कसं बोलायचं म्हणून आहो म्हणते, तर आहो हे नवऱ्यासाठी हे झालं सर वाचक. त्यांचं वाचक आहे. आणि पुरुष काय तर वाचक म्हणतातच, ते एक संकेत आहे. तसं ईश्वराचं वाचक काय आहे, प्रणव आहे. मग कळालं बाबा आता वाचक पण. प्रणिधान सांगा, ईश्वर प्रणिधान काय आहे, आम्हाला तीव्रतेने समाधी प्राप्त करायची आहे, कशी करावी सांगा. मग सांगतात, ईश्वर प्रणिधान म्हणजे काय करावं लागेल, त्या ईश्वराचं वाचक असणार काय आहे, प्रणव, त्याचं काय करावं लागेल, तत् जप, त्याचा जप करावा लागेल. बरं आहे, बरं आहे, बरं आहे. मग माळ ओढायची का तोंडाने बडबड करायचं, ओम ओम ओम, नाही. तद अर्थ,
त्याचा अर्थही कळाला पाहिजे, अर्थपूर्ण जप करायचा. मग अर्थ काय आहे? काय सांगितले की 3-4 श्लोक 3-4 सूत्रात काय सांगितलं? तोच अर्थ सांगितला. तो अर्थही ध्यानीमनी असला पाहिजे आणि जपही केला पाहिजे. मग ठीक आहे. नव्हे तद भावना सुद्धा तशीच झाली पाहिजे. मानसिक स्थिती भावना सुद्धा तशीच करून तद जप तद अर्थ तद भावना, म्हणजे तद जपस तदर्थ भावनम, हेच म्हणजे काय आहे? ईश्वर प्रणिधान आहे. मग त्या ईश्वर प्रणिधानाने काय प्राप्त होतं? अगोदर सांगितलंय का नाही? ईश्वर प्रणिधानाद्वा तीव्र संवेगानाम आसन्न, हे पहिलं अगोदर उपाय आणि परत काय सांगितलंय? अगोदर फल सांगितलंय, नंतर क्रिया सांगितली. हे आलं लक्षात? मग तरी सुद्धा आणखी काय असतील की? अगोदर सांगितलं थोडस काही तर वाढवून सांगा आता. मग आणखी सांगायची इच्छा झाली. काय झाली? अगोदर सांगितलं ना एक, काय सांगितलं? तीव्रता. ईश्वर प्रणिधान हे ईश्वराचं वर्णन करणे अगोदर तीव्रतेने समाधी प्राप्तीसाठी सांगितलं सर होतं. ऑडिओ कुणाचं तरी चालू आहे सर, तुमचा आवाज क्लिअर येत नाहीये. थांबा, करतो मी. करतोय. हा ठीक आहे. काय म्हणलो मी? तर अगोदर एक ईश्वर प्रणिधानाचा काय सांगितलं आपण? परिणाम सांगितला, नाही लाभ सांगितला. लाभ सांगितला तो समाधीची तीव्रता. आणि आता 29व्या सूत्रामध्ये आणखी सांगत आहेत. काय होतं? जपस तद अर्थ तद्भावनम, याने काय होतं? तर ततः प्रत्यक्ष चेतना अधिगमो अपि अंतराया अभावश्च. बरं का? म्हणजे काय होतो? ईश्वर प्रणिधानाने परमात्म्याचा आणि जीवात्म्याचा, परमात्मा म्हणजे कुणाचा? त्या ईश्वराचा, बरं का, हाक मारल्यानंतर तो कधी तर घटेल ना. ज्याचं वाच्य आहे ते, माझं नाव आहे, तुम्ही मला ओरडलात का म्हणतात का नाही व्यक्ती? घरात ओरडल्यावर मागे फिरून बघतात का? बरोबर आहे, बघतात का नाही? मग हा पण कधीतरी बघेल ना. मग तो ईश्वर म्हणणारा पण हे माझंच नाव आहे म्हणतो तो, आणि मग ओ देतो कधीतरी तो. मग काय होईल? त्या परमात्म्याचा साक्षात्कार होईल. मग काय होईल? त्या परमात्म्याचा गुण काय आहे? पूर्ण पातळी सर, दयाळू, कृपाळू, आणि तो निस्वार्थपणेच समाधी प्राप्त करून देणं. या कशापासून? संसारापासून तरुण नेहरणं, भवसागरापासून पलीकडे नेण्याचं कामच आहे त्याचं. मग तो काय करतो? नुसता परमात्म्याचा साक्षात्कार झाल्यावर तो बसत नाही. तो कोण? ईश्वर. काय करतो? अंतराया अभावश्च, अंतरायाचा अभाव करतो. आणि अंतरायाचा अभाव झाल्याने काय होतं? तर समाधीची प्राप्ती होते. बर का? वृत्ती असतात त्यावेळेस काय असतं? हे अंतराय असतात, आणि वृत्ती नसते त्यावेळेस अंतराय पण नसतात. बरं का? म्हणजे समाधी असते तेव्हा वृत्ती आणि अंतराय राहत नाहीत. अशा प्रकारचं ठीक आहे, आपण पाहूयात आता. तर मग झालं वाटतं, हे झालंय. ठीक आहे. काय सांगितलं? अंतरायाचा अभाव होतो. अंतरायाचा अभाव होतो म्हणल्यानंतर अंतराय कमी होतात, अंतराय संपतात, विघ्ने संपतात, विघ्ने टळतात. मग प्रश्न काय उपस्थित झाला आता? हे विघ्न काय आहे? आता प्रश्न काय उपस्थित झाला? हे विघ्न काय आहेत सांगा. मग आता परत विघ्न झाले, परंतु आपण मूळ सोडायचं नाही, चिकटून राहायचं. कुठून निघालोय ते लक्षात ठेवायचं, इकडं तिकडं सरकू द्यायचं नाही. आलं का लक्षात? तर समाधीकडे जायचंय. अंतराय काय आहे? अंतराय काय आहे विषय, पण तो विषयाला फाटा फुटलेला आहे. आलं लक्षात? ठीक आहे. मग अंतराय आता सांगायला लागतात. अथक्के अंतराया ए चित्तस्य विक्षेपाः ये पुनस्ते क्रियांतो वेत्ती. आता चित्तात विक्षेप उत्पन्न करणारी विघ्ने कोण कोणती आहेत, ती कोणत्या स्वरूपाची आहेत, ते आता पुढील सूत्रात दर्शवत आहेत, सांगत आहेत. कोणकोणते आहेत? तर व्याधी, ध्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व. हे काय झालेत? अनवस्थितत्वानी चित्त विक्षेपास्ते अंतराया. समाधीची व्याधी इत्यादी नवविरोधी कारणे, विघ्ने, बाधा, अंतराय असतात. आता अर्थ पाहूयात आणि तदनंतर संस्कृत भाष्य वाचूयात आपण. चित्ताला विक्षिप्त करणारी 9 विघ्ने आहेत.
ती चित्तवृत्ती बरोबर असतात. ही विघ्ने कुणाबरोबर असतात? चित्तवृत्तींच्या सोबतच असतात. चित्तवृत्तीमध्ये सुद्धा हे आपण सांगू शकतो संध्याताई. सूत्रात दिलेलं आहे प्रमाणे इकडचं तिकडं तिकडचं तिकडं. म्हणजे विश्लेषण चित्तवृत्तीचं करत असताना सुद्धा हे घेतलं पाहिजे. व्याख्यानामध्ये सांगतोय जर आपण चित्तवृत्ती ह्याच्यावर जर भाष्य करत असू तर तेवढ्या 5 वृत्ती नाही सांगून त्याचं लक्षण इकडं तिकडं 4थ्या पादापर्यंत येणार आहे. अभ्यासकांनी कसं केलं पाहिजे? सर्व संकलित केलं पाहिजे. गोळा विषयवार मांडणी केली पाहिजे. आलं लक्षात? तर काय सांगितलं? चित्तवृत्तीच्या सोबतच ही 9 अंतराय सुद्धा असतात. म्हणजे चित्तवृत्ती असते वृत्ती सारूप्यम इतरत्र, त्यावेळेस ही 9 अंतराय असतात. आणि तदा दृष्टू स्वरूपे स्थानम, त्यावेळेस हे नसतात. बरोबर आहे. हे आणखी एक विषय इथला महत्वाचा काय आहे? म्हणजे अंतराय कधी असतात? तर चित्तवृत्तीचा निरोध नसतो त्यावेळेस तिचे अंतराय असतात. म्हणजे कधी असतात? चित्ताच्या वृत्तीच्या सोबतच असतात. म्हणजे हे साथीदार आहे चित्तवृत्तींचे. हे विशेष आहे. अंतराय लिहित असताना भाष्यानुसार असं पण लिहिलं पाहिजे. व्याधी लिहायचं अंडरलाईन करून त्याबाबत लिहायचं, आजाराचे प्रकार लिहायचं, आजार का बरं होतात, बरोबर आहे. हे असं नाही. हे पण सांगायचं आपण दार्शनिक भाषेत आपण व्यवस्थित मांडणी केली पाहिजे. उपस्थित असणाऱ्यांनी, ऐकत असणाऱ्यांनी. आलं लक्षात? असं लिहिलं पाहिजे, लक्षात ठेवा. परत पुढे एखाद्या नवीन शिकणाऱ्या बाळाला ज्या ज्या पद्धतीने सांगता येईल ते सगळे पद्धती इथं वापरल्यात. आणि त्यावेळी जे जे संकट येतील ते सगळे संकट सांगितलेत. पुन्हा 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 पदावरती आणलंय आणि पुन्हा पुन्हा अडथळे सांगितलेत. असं भाष्यकाराने खूप सुटसुटीत व्यवस्थित केलेलं आहे. ठीक आहे. भाष्यकारांचं महत्व कळायला पाहिजे आपल्याला. पतंजलींनी सांगितले, परंतु परत काय झालं, त्यातही अडथळे निर्माण झाले. व्यासांना कळालं, मग त्यांनी पण समजवून दिलं व्यवस्थित. कळू नये असं ठेवलं नाही. आणि याच्यानंतरही भाष्य झालेत आणखी नवल. याच्या पुढे भाष्य आहेत. भाष्यावर आणखी भाष्याचंही विश्लेषण करणारे ग्रंथ आहेत. म्हणजे योगाचा अभ्यास किती करणं आवश्यक आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. आलं लक्षात? म्हणून काय वानू आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवीत असे म्हणतात काही संत, की आपण वर्णन करू शकत नाही. अशा प्रकारचे हे संतांचे उपकार आहेत. काय सांगू आता? संतांचे उपकार मद निरंतर जागविती. म्हणून हे संत कसे आहेत? तर हे जागे करणारे आहेत. ऋषी मुनी साधू संतांनी काय केलं तर समाधी संसारातून निवृत्तीसाठीचा मार्ग सांगितलेला आहे. प्रपंचाचा नाही बरं का. आताचे कीर्तनकार प्रपंचाचं सांगतात, कसं वागाव, काय सांगाव, कुठं कसं 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 चालू आहे. चला विषय गेला बाजूला. काय सांगत होतो आपण? ते अंतराय आहेत आपल्या अभ्यासक्रमात. व्याख्यानामधले अंतराय आहेत, ते न येऊ देत. आपण पुढे जाऊयात. मग काय सांगतात? चित्ताला विक्षिप्त म्हणजे विक्षेप करणारी 9 विघ्ने आहेत. बरोबर आहे. ती विघ्ने कसे असतात, कधी असतात? तर चित्तवृत्तींच्या सोबत असतात. बरं का? ही कुणासोबत असतात? चित्तवृत्तींच्या सोबत असतात ही 9 जण. मग ही नसतील तर, आता अंतराय नसतील तर काय करता येईल? कल्पना केली. अंतराय नसतील तर पूर्वोक्त प्रमाण वगैरे चित्तवृत्ती सुद्धा नसतात. संबंध कसा जोडा? खूप सुंदर आहे बरं का पुडके सर. चित्तवृत्ती नसतील जर, हे अंतराय नसतील तर. आणि हे अंतराय कशाने जातात? तज्जपस तदर्थ भावनम, म्हणजे चित्तवृत्तीचा प्रणवाच्या जपानी. हो, ईश्वर प्रणिधाना होतो. आलं लक्षात? ईश्वराच्या कृपेने समाधी प्राप्त होते. हे इथे सांगितलेलं आहे. लक्षपूर्वक ऐका. आलं लक्षात? काय सांगितलं? अंतराया अभावश्च. ईश्वर प्रणिधानाने अंतरायाचा अभाव होतो. आणि अंतराय नसतात त्यावेळेस काय नसतात? वृत्ती पण नसतात. मग वृत्ती नसतात निरोध होतो. वृत्ती विरोधात झालेला असतो. म्हणजे ईश्वर प्रणिधानाने चित्तवृत्तीचा निरोध म्हणजे समाधी प्राप्तीला सहाय्य होतं. हे आपल्याला समजून येतं. पुढे चला. आता काय झालं? आता हे जे आपण पाहिलं 9 विघ्ने आहेत, हे चित्तवृत्ती सोबत असतात. हे नसली की ते नसतात, ते नसले की हे नसतात. हे दोघांची जोडच आहे. हे साथीदारच आहे. यांची टोळीच आहे. ठीक आहे. मग आता यांच्या टोळीच्या लोकांची नावं पाहिजेत.
त्यांचे गुणवर्णन पाहिजे जसे ईश्वराचे पाहिले. आता या टोळीतल्या विघ्नांची संकटांची काय पाहिजे आपल्याला विस्ताराने माहिती पाहिजे. तर 9 आहे त्यातील पहिलं काय असेल व्याधी. त्यातील पहिलं काय आहे व्याधी. आता ती व्याधी सांगतात काय आहे. हे काय आहे व्याधी आधी सांगतो अंतरायामधली आहे. कळाला आहे समजतो डबल न सांगता पुढे जाऊयात आपण. व्याधी. व्याधी काय आहे धातू वात पित्त कफ मध्ये विषमता येणे. रसात भोजनाने उत्पन्न झालेले रस विषमता येणे. करण म्हणजे इंद्रियांमध्ये कमी असणे, कमी ऐकू येणे, कमी दिसणे इत्यादीमुळे काय येते विषमता. यालाच काय म्हणतात व्याधी. बरं का. कमी ऐकू येतंय त्याला आपण म्हणतो का नाही म्हणजे कानाचा आजार आहे त्याला. कमी ऐकू येतंय, कमी दिसतंय, आणखी वास येत नाही काही जणांना, काही जणांना चव सुद्धा कळत नाही. असे प्रत्येक प्रकारचे वेगवेगळे म्हणजे असं एकच नाही. मग कुणा जणाला पचनाचा विकार आहे, कुणाला कशाचा आहे, कुणाला कशाचा आहे, कुणाला कशाचा आहे, हे सगळे विकार. मग ते धातूच्या विषमतेमुळे होऊ द्या, अग्नीच्या विषमतेमुळे होऊ द्या, धातूच्या विषमतेमुळे होऊ द्या किंवा त्रिदोषाच्या विषमतेमुळे होऊ द्या, काहीतरी वैषम्य आहे आणि त्यातून काय झालेलं आहे दोष. आणि त्या दोषाचं नाव काय आहे व्याधी. इथे मानसशास्त्र सांगतो. संध्याताई कैवल्यपादात मानस दुधगावकर सर आहेत का नाहीत ना. हा मानसशास्त्र शिकवत आहेत तिथे. हा योग मानसशास्त्र सांगतो. म्हणजे व्याधी सुद्धा कशा होतात कळालं का. चित्ताच्या वृत्तीचा निरोध नसल्या कारणानेच व्याधी होतात. म्हणजे व्याधीचं म्हणजे नवंतर आहे तर वृत्ती बरोबरच राहतात. आलं लक्षात. म्हणजे चित्तवृत्तींचा प्रभाव, चित्तातील लहरींचा प्रभाव शरीरावर होतो. खवळलिया कामक्रोधी तुकोबाराय म्हणतात बरं का. खवळलिया कामक्रोधी अंगी भरती आधी व्याधी. मनामध्ये कामविकार आणि क्रोध विकार आल्यानेच व्याधी होतात सांगतात. पण व्याधी सरळ होत नाहीत. अगोदर काय होतं कामविकार उत्पन्न होतो. काम पूर्ण नाही झाला की क्रोध येतो. मग ह्या काम क्रोधामुळे काय होतं तर मग आधी तयार होते. आधी म्हणजे काय ड्युटीहून यायचं आणि तिथे चिडचिड चिडचिड चिडचिड, तिथला त्रास इथला त्रास, काय कळालं कळणार. काय जण म्हणतो मी पागल झालो म्हणे काम करून. खूप जण असतील इथं कर्मचाऱ्यांना वाटत असेल मी पागल झालो का. बरोबर आहे. त्याला म्हणायचं आधी. काम करून करून काय जणाला काहीच कळना गेलं मग ते काय झालं म्हणजे ते मानसिक संतुलन ढळलं. मानसिक संतुलन ढळतं, इरिटेशन वाढतं. त्याला म्हणायचं आधी. याला म्हणायचं आधी. आणि हे आधी कशाने उत्पन्न झाल्या. मानसिक संतुलन कशाने ढळणं काम विकाराने. कशाने ढळलं क्रोध विकाराने. कशाने ढळलं लोभ विकाराने. काम क्रोध लोभ मत्सर पुढे सांगितलं जाणार आहे. संदर्भ लागेल आपल्याला. षडरिपू मध्ये मैत्री करुणा ते तसं ऐकलंय आता वेगळं. सरांचा आवाज येतोय का सगळ्यांना. सर थांबले अचानक. हा मला असं वाटलं की मलाच काही प्रॉब्लेम झाला. फोन आल्यावर होत आहेत तसं. डू नॉट डिस्टर्बला टाकायला पाहिजे. महत्वाचे असतील तर प्रॉब्लेम येतो म्हणून सर घेत असतात. फोन आला नाही हो. फोन नाही आला. रेंजचा प्रॉब्लेम असेल. नाही वारं खूप मोठं सुटलंय. पाऊस सुरू झालेला लातूरमध्ये असणाऱ्यांना माहित असेल. त्यामुळे काय झालं वारं सुटलं. त्यामुळे संध्याताई तुम्ही होस्ट झालात मला होस्ट करा. हा इंटरनेटचं कनेक्शन हे झालं लाईट मुळे. त्यामुळे मी बाहेर पडलो असं झालंय. अंधार पण पडलेला दिसत नाही का तुम्हाला. हो दिसत नाही सर आता. हा मग मला होस्ट करा की संध्याताई तुम्ही करा होस्ट मला. झाले होस्ट सर तुम्ही. हो हो काम क्रोध यामुळं हे होतं. हो हो व्याधी चालू. हा व्याधी. तर व्याधी होण्या अगोदर काय असतं स्वरूप व्याधीचं तर आधी स्वरूपामध्ये असतात. त्याला म्हणतात आधी. मनजन्य आजाराला आधी म्हणतात आयुर्वेदामध्ये. बरोबर आहे बहुतेक 37 सर असतील. आधी म्हणतात. आणि
त्या मनाचा प्रभाव शरीरावरती व्हायला लागतो पुन्हा, बरं का. मनाचा प्रभाव शरीरावरती होतो. म्हणून ते कसलं इंद्रिय आहे, त्याला कसलं उभय इंद्रिय आहे मन. म्हणून मन जर दूषित झालं, मन जर कलुषित झालं, मन जर उदासीन झालं तर शरीरावरतीही प्रभाव होतो. म्हणून आधी नंतर व्याधी तयार होतात. कसं काय सांगितलं मी, वृत्तीवरनं सांगत होतो वाटतं. हा, व्याधी सांगायचं होतं. म्हणजे मानसिक गोष्टींचा प्रभाव शरीरावरती होतो, बरं का. म्हणजे वृत्ती जर ठीक नसेल, त्याची काही लक्षण, वृत्तीच नाही हो त्याची. आपण म्हणतो ना, व्यवहारामध्ये म्हणतात का तुमच्याकडे, जगामध्ये, पोराची वृत्तीच नाही करण्याची काम, असं म्हणतात बघा. वृत्ती म्हणजे काय, हेच आहे वृत्ती. चलिंतरच ठीक नाही त्याचं. तर मग अशी वृत्तीचा प्रभाव शरीरावरती जाणवतो आणि त्याच्यातून काय निर्माण होतं, व्याधी. आणि ही जर व्याधी नसेल तर वृत्ती निरोधाकडे मनुष्य अग्रेसर होऊ शकतो. अन्यथा, रेकॉर्डिंग केली ना चालू आहे, ठीक आहे, लिंक मोडली होती थोडस, ठीक आहे. व्याधी झाली, व्याधी काय आहे हे सांगितलं गेलं. आता त्यानंतर स्त्यान, दुसरं काय सांगतात आता, स्त्यान. स्त्यान काय आहे तर योगाचे अनुष्ठान करण्याची योग्यता असूनही चित्ताची अकर्मण्यता. चित्ताची काय आहे ते अकर्मण्यता. कुणाची अकर्मण्यता आहे, शरीराची नाही, चित्ताची अकर्मण्यता. म्हणजे कर्म करण्याची प्रवृत्ती नाही, अकर्मण्यता आहे चित्ताची. हा, मग त्याला म्हटलेलं आहे स्त्यान. व्याधीनंतर दुसरं काय झालं, विघ्न, स्त्यान. आता स्त्यानच्या नंतर पुढील काय आहे अंगण की संशय. व्याधी, स्त्यान, संशय. संशय म्हणजे एका विषयाबाबत एकमेकांविरुद्ध ज्ञान असणे. जसे ईश्वर आहे की नाही, आत्मा आहे का नाही, याचा जो संशय आहे, बरं का. न्यायशास्त्रामध्ये आपण पाहिले 16 पदार्थ. संशय, संशय म्हणजे नेमकं ज्ञान नाही, आहे किंवा नाही. म्हणजे नाही पण म्हणू शकत नाही, आहे पण म्हणू शकत नाही, दोन्हीच्या मध्ये आहे तो. म्हणजे दोन डगरीवर हात ठेवलेला आहे, धड इकडं पण नाही तिकडं पण नाही, त्याला काय म्हणायचं, संशय. मग तो सुद्धा बाधाच आहे आणि तो वृत्तीसोबतच असतो, संशय. त्यानंतर असतो प्रमाद. प्रमाद म्हणजे योग साधनांचे अनुष्ठान न करणे म्हणजे प्रमाद. प्रमाद होय, योग साधनांचे अनुष्ठानच न करणे, याला काय म्हणायचं, प्रमाद म्हणायचं. दुसरं काय, आलस्य. आलस्य म्हणजे काय तर शरीरात व चित्तात जडत्वामुळे योगाची प्रवृत्ती न होणे म्हणजे आलस्य झालं. अविरती, आता इथे आहे अविरती. अविरती शब्दाचा अर्थ आहे चित्ताची विषय भोगाची आकांक्षा, यालाच आपण म्हणू रती. पहिल्यांदा घेऊ शब्द रती. रती म्हणजे विषयाकडे प्रवृत्ती, रती झाली. रतीला पुढे काय करा, विरती. विरती म्हणजे काय झाली, विषयाकडे ज्याची धाव नाही असा वैराग्यवान, त्याला म्हणायचं विरती. आता वैराग्य नाही, त्याला काय लावलं पुन्हा अविरती. शब्द तर रतीच आहे, परंतु रती न म्हणता अविरती म्हटलेली आहे. आला लक्षात. म्हणजे विरती म्हणजे वैराग्य आणि अविरती म्हणजे अवैराग्य, अशा अर्थाने. वैराग्य नाही म्हणजे भोगामध्ये आकांक्षा, विषय भोगामध्ये त्याची प्रवृत्ती असते. हे सुद्धा काय आहे, विघ्न आहे. आणि हे सुद्धा चित्ताच्या वृत्तीबरोबरच असते. त्यानंतर आहे भ्रांती दर्शन. भ्रांती दर्शन म्हणजे मिथ्याज्ञान. मिथ्याज्ञान म्हणजे काय, खरं आहे ते खोटं वाटणं आणि खोटं आहे ते खरं वाटणं. अविद्या, याला अविद्या सुद्धा म्हणता येईल आपल्याला. म्हणजे भ्रांती दर्शन म्हणजे खरं स्वरूप न कळणे, याला म्हणायचं भ्रांती दर्शन. त्यानंतर असेल अलब्ध भूमिकत्व. अलब्ध भूमिकत्व, भूमिका आधी असेल भूमी, भूमीला असेल लब्ध भूमी, प्राप्त भूमी. अलब्ध म्हणजे न प्राप्त होणे, समाधीच्या कोणत्याही भूमीची म्हणजेच अवस्थेची प्राप्ती न होणे. समाधीच्या भूमीमध्ये प्राप्तीच होत नाही त्याला, समाधीमध्ये तो जाऊ शकत नाही, आला म्हणायचं अलब्ध भूमिकत्व म्हणजे प्राप्ती न होणे. आणि अनवस्थितत्व. अनवस्थितत्व म्हणजे प्राप्त झालेल्या समाधीच्या भूमीमध्ये चित्ताचे स्थिर न होणे म्हणजे बाहेर पडणे, बरं का. मीटिंग मधून बाहेर पडणे, असं इंटरनेटच्या प्रॉब्लेममुळे बाहेरच फेकलं चाललंय असं म्हणतात बघा. जोडते परत बाहेर पडतंय, बाहेर पडतंय असं व्हायला लागलं. काही जणांना काही म्हणतात की नाही आमचं कनेक्शनच होत नाही भाऊ, काय करावं ते, काय प्रॉब्लेम झालाय की झूम मीटिंग आम्हाला घेतच नाही मध्ये. मग काय करायचं, त्याला म्हणायचं अलब्ध भूमिका होतं, त्यांना मीटिंग मध्ये जॉईनच करत नाही.
असं काहीतरी टेक्निकल इश्यू, त्यांना मीटिंगमध्ये जॉईनच करत नाही. आणि काही जणांना मीटिंगमध्ये जॉईन करते आणि लगेच बाहेर करते. म्हणजे काय म्हणायचं त्याला, अनवस्थितत्व. प्राप्त होतंय पण टिकत नाही. काय म्हणतात बघा, आणखी पैसा येतोय हो, टिकतच नाही. काही जण म्हणतात पैसा येतच नाही, त्याला म्हणायचं अलब्ध भूमिकत्व, म्हणजे भूमिका प्राप्तच होत नाही. आणि काही जण म्हणतात प्राप्त होतंय पण कुठं गेलं ते कळत नाही, टिकतच नाही, मग ह्याला म्हणायचं अनवस्थितत्व. मग किती झाले हे 9 अंतराय झाले. व्याधी, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांती दर्शन, अलब्ध भूमिकत्व, अनवस्थितत्व, हे काय आहेत, चित्ताचे 9 विक्षेप आहेत. आता संस्कृतमध्ये पाहूयात. नवांतराया चित्तस्य विक्षेपः, बोट ठेवायचं सर्वांनी. सहेते चित्तवृत्तिर्भिभवन्ति एतेषाम अभावे न भवन्ति पूर्वोक्ताश्चित्तवृत्तयः, म्हणजे एतेषाम अभावे, संध्याताई यांच्या अभावामध्ये अंतरायांच्या न भवन्ति होत नाहीत, पूर्वोक्ताश्चित्तवृत्तयः, पूर्वी सांगितलेल्या चित्तवृत्ती राहत नाहीत यांच्या अभावामुळे. परत तत्र व्याधीर धातुरसकर्ण वैषम्यम, काय आहे व्याधी म्हणजे काय, धातुरसाचं वैषम्य म्हणजे व्याधी होय. आता स्त्यान काय आहे, स्त्यानम अकर्मण्यता चित्तस्य, चित्ताची अकर्मण्यता म्हणजे स्त्यान होय. संशय काय आहे, संशय उभय कोटे स्पृग्विज्ञानस्यादिदमेवं नैव स्यादिति प्रमादः समाधि साधनानाम अभावनम आलस्य कायस्य चित्तस्य च गुरुत्वात् प्रवृत्तीः, म्हणजे आलस्य काय आहे, कायस्य, किती सुंदर सांगितले, आलस्य, आलस्य कशाला म्हणायचं, कायस्य चित्तस्य च गुरुत्वात्, कायेचा म्हणजे शरीराचा आणि चित्ताचं, गुरु म्हणजे जडत्व. जडत्व म्हणजेच प्रवृत्ती, कुठे गेलो कुठे, प्रवृत्ती ही आता अविरतिश्चित्तरस्य विशेषम प्रयोगात्मा गर्धः भ्रांतिर्दर्शनम विपर्ययम ज्ञानम अलब्ध भूमिकत्वम समाधि भूमेर अलाभाः. अलब्ध भूमिकत्व म्हणजे समाधी भूमेर अलाभाः, त्याचा लाभच न होणे, पैसाच न मिळणे. आणि अनवस्थितत्व, अनवस्थितत्व म्हणजे लब्धायाम भूमो चित्तस्या प्रतिष्ठा, अप्रतिष्ठा. अनवस्थितत्व म्हणजे लब्ध, प्राप्त झालेल्या भूमीमध्ये चित्ताची स्थिरता न होणे, बाहेर पडणे. पुढे मग समाधी प्रतिलंभे ही सती तदवस्थितम स्यादिती एते चित्त विक्षेपा नव योगमला योग प्रतिपक्षा योगंतराया इति अभिधीयन्ते, म्हणजे काय आहेत, याच 9 जणांना काय म्हणतात, चित्तांचे विक्षेप म्हणतात, यालाच योगाचे मल म्हणतात, यालाच योगाचे शत्रू म्हणतात, यालाच योगाची विघ्ने सुद्धा म्हणतात. ठीक आहे, कळालं. पुढे जाऊयात. आताच पहिलं सूत्र झालं, आजचं, कालचं झालं डबल बहुतेक. आता पुढे सांगतात, आता सहविक्षेप, याचे आणखी साथीदार काही आहेत का, दुःखदौर्मनस्यांगमे जयत्व श्वास प्रश्वासा विक्षेप सह भुवः. दुःख, आता विक्षेपाच्या सोबत काय येतात मग, आता कोणती विक्षेप घ्या, व्याधी झाली काय होतं, दुःख होतं. आळसामुळेही दुःख होतं. अलब्ध भूमिकत्व, ज्याला समाधीची इच्छा आहे आणि समाधी प्राप्त होत नाही त्याला काय होतं, दुःख होतं, इत्यादी इत्यादी. म्हणून काय होतं, ह्या 9 अंतरायांच्या सोबतच आणखी हे सुद्धा 4 उपविघ्ने सुद्धा येतात. कोणकोणती आहेत, दुःख, दौर्मनस्य, अंगमे जयत्व, श्वास आणि प्रश्वास, हे 5 होतात. ठीक आहे. आता भाष्यकार सांगतात, दुःख हे आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक असते. ज्याच्यामुळे त्रस्त झालेले प्राणी त्याचा नाश करण्याचा प्रयत्न करतात, तेच दुःख होय. इच्छा पूर्ण न झाल्यामुळे चित्ताचे क्षुब्ध होणे याला दौर्मनस्य होय. ज्यामुळे अंग कंपन पावते त्याला अंगमेजयत्व म्हणतात. प्राण बाहेरच्या ज्या वायूला ग्रहण करतो त्यास श्वास म्हणतात व आतून ज्या वायूला प्राण बाहेर काढतो तो प्रश्वास होय. हे विक्षेपांबरोबरच असतात. हे विक्षिप्त चित्त असणाऱ्या साधकाचे असतात. काय नाव आहे, विक्षेप. अंतरायालाच काय म्हटलेलं आहे,
चित्त विक्षेपास्ते अंतरायाः. अंतराय असतात चित्ताचे विक्षेप असतात. म्हणजे हे कोणत्या भूमीमध्ये असतात हो? एकाग्र किंवा निरुद्ध भूमिकेमध्ये असतात का? नाही नाही. पहिल्या हम्म. 3 मध्येच. विक्षिप्त भूमीमध्ये असतात. म्हणून काय म्हटलेलं आहे? हे विक्षिप्त चित्त असणाऱ्या साधकाचेच असतात. एकाग्र चित्त असणाऱ्या योग्याला हे विक्षेप नसतात. एकाग्रतेमध्ये काय असतं? संप्रज्ञात समाधी असते. ठीक आहे. हे अंतराय संस्कृत मध्ये वाचायचंय. दुःखम आध्यात्मिकम आधिभौतिकम आधिदैविकम च येनाभिहतः प्राणिनस्तदुपघाताय प्रयतन्ते तद दुःखम दौर्मस्यामिच्छा विघातचेतसाः क्षोभाः यदंगने जयति कंपयति तदंगमे जयत्व प्राणो यद्बाह्यं वायुमाचामति सश्वासाः यत्कौष्ठ्यं वायुं निस्सारयति सप्रश्वासः एते विक्षेपसह भुवो विक्षेपचित्तस्येते भवन्ति समाधिहितचित्तस्येते न भवन्ति. ठीक आहे. पुढे जाऊयात. आता काय कळालं आपल्याला? ईश्वर प्रणिधानाने अंतराय होत नाहीत. अंतरायाचा अभाव होतो. मग अंतराय कोण आहेत? 9 आहेत. 9 अंतरायाबरोबर सहाय्यक अंतराय, सहाय्यक विक्षेप हे 4-5 सांगितले. ठीक आहे. आता काय सांगतात? आता हे विक्षेप सांगितले. यामध्ये श्वास आणि प्रश्वास का आलंय हे कळत नाहीये मला. हा. कुत्र मागवला होता तुमचा? काय होतो? आपण पळतो. दुःख. हा. आजारी पडा तुम्ही, काय होतो? श्वास प्रश्वास राहतो का नाही? लागतो. ज्या श्वास घेतात किंवा तोंडाने श्वास घेतात, नको तेव्हा घेतात, नको तेव्हा सोडतात. बरोबर आहे. आजारपण, व्याधी, स्त्यान, संशय, अविरती विषयाची भावना ज्या वेळेस असते. शिवसूर्योदयमध्ये पहा काय सांगितले, श्वास कधी कसा असतो बरं का? ज्यावेळेस पॅरासिम्पथॅटिक आणि सिम्पथॅटिक नर्वस सिस्टमचं ऍक्टिव्हेशन जे आहे ना, त्याच्यानुसार हे श्वास प्रश्वास पण सांगू शकतो आपण. हो हो. आणखी परत सांगितलंय, चले हठप्रतिविकेत सांगितलंय पहा, चले वाते चले चित्तम. चले चित्तम. चले निश्चलम भावे. चित्त कधी चालतं? श्वासाबरोबर त्याचा संबंध आहे. म्हणून श्वास प्रश्वास हे सुद्धा वृत्ती निरोधाला किंवा साधनेला समाधीच्या बाधक तत्वात येतात बरं का? म्हणजे श्वासाची असंतुलित गती. काय म्हणायचं याला? श्वासच घ्यायचा नाही असं नाही, श्वास बाधक नाही, श्वासाची असंगत स्थिती. बोला. हा, असंगत स्थिती बरोबर दिसतं सर. कारण चित्तामध्ये क्षोभ आल्यानंतर ज्या ज्या घटना घडतील त्या श्वासाला कारणीभूत होतात. हो. आणि क्रोध आला तरी आपला श्वास वाढतो, फुलतो. हा. आणि श्वास जर तरी पण व्यवस्थित संतुलित चालला तर ते जे चित्ताला क्षोभ आहे तो कमी होतो. दुःखी झालेला व्यक्ती सुद्धा जर श्वास दीर्घ, थोडं पाणी प्या म्हणतो आपण. पाणी प्या का म्हणतो? पाणी प्यायल्यामुळे कुंभक होतं. म्हणजे श्वास आणि प्रश्वास गती वाढती, कुंभक राहत नाही. याचा तात्पर्य, याच्यावरती मी बोलायचा अशी केलता विचार, पण नको, एवढा वेळ खूप जाईल. ओके. काय होतं? आणि ज्याला हे काहीच होत नाही तो स्थितप्रज्ञ. हो, तो कुंभक करू शकत नाही. आलं लक्षात? येस सर. कुंभक होत नाही सिद्ध, कारण त्याला श्वास घ्यावा लागतो आणि सोडावा पण लागतो. म्हणजे काय होत नाही इथे सिद्ध? कुंभक होत नाही. आणि कुंभक होत नाही म्हणलं की काय असतं? चले वाते चले चित्तम. म्हणजे वायू निश्चल होत नाही, आणि वायू निश्चल नाही झाला की चित्त सुद्धा पळायला लागतं, इकडून तिकडं तिकडून इकडं. काय काय करीतो या म्हणा, परी नायिके नारायणा. असं होतं की तुकाराम महाराज म्हणतात, मन कसलंय म्हणे, लय धावतंय म्हणे. किती धावतं ती खूप सांगितले त्या नाट प्रकरणामध्ये, अभंगात. लय धावतं म्हणे, असलं मन आहे. मग हे मन धावायला लागतं का? कशाबरोबर? चित्त हे वायू बरोबरच. जसं प्राणवायू चालायला लागतो तसं चित्त सुद्धा चालायला लागतं. प्राणवायू चित्त स्थिर केलं, नाही श्वास स्थिर केला, चित्त सुद्धा स्थिर व्हायला लागतं. ठीक आहे. म्हणून हे सुद्धा सहविक्षेप आहेत बरं का? व्याधी घ्या, स्त्यान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरतीमुळे सुद्धा श्वासाची गती तीव्र व्हायला लागते बरं का? परत निराशा आल्यानंतर, नैराश्य आल्यानंतर सुद्धा श्वास जोरात सोडतात का नाही? असं करतात. करतात का? काही खरं नाही. असं वाटल्यानंतर काय करतात? श्वास सुद्धा निश्वास सोडतात का नाही? कसा
मग श्वास कसं सांगत नाही? मग हे ठीक आहे, सहविक्षेप आहे. चला पुढे. आता मग काय सांगतात? आता त्या विक्षेपांना आता परत सांगायला लागले. प्रश्न काय केला? आता त्या विक्षेपांना थांबवण्यासाठी काय करावं लागेल? तर अहो ते अभ्यास आधी सांगितलं होतं की आपण 12व्या सूत्रात. मग सांगायला लागलेत आता काय? अथैते विक्षेपाः समाधी प्रतिपक्षास्ताभ्याम एवाभ्यास वैराग्याभ्याम निरोधव्याः तत्राभ्यासस्य विषयम उपसंहरन् निदमाह. हे सर्व विक्षेप समाधीच्या विरुद्ध आहेत. अभ्यास व वैराग्याद्वारे त्यांचा निरोध करणे योग्य आहे. आता त्यापैकी अभ्यास या विषयाचा उपसंहार करतानाचे सूत्र. आता उपसंहार कशाचा आहे? अभ्यासाचा. कुठून सुरू झालेला आहे? चित्तवृत्ती निरोधाचा उपाय अभ्यास वैराग्याभ्याम तन्निरोध. तर आता इथे परत सांगतात तत् प्रतिषेधार्थम एक तत्व अभ्यास तत्प्रतिषेधार्थम. कारण ह्या अंतरायाचा अभाव म्हणजे वृत्तीचा अभाव होतो ना. सांगितलंय काय? वृत्तीच्या सोबतच हे अंतराय राहतात. कुडके सर बरोबर आहे ना? भाष्यकारांनी काय सांगितलं? वृत्तीच्या सोबतच असतात आणि हे नसतात तेव्हा वृत्ती सुद्धा नसते. वृत्ती सुद्धा नसते असं सांगितलेलं आहे. म्हणून यांचा प्रतिषेध करण्यासाठी सुद्धा काय केला पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. अभ्यास करायला पण कशाचा अभ्यास केला पाहिजे? एक तत्व अभ्यास. कशाचा अभ्यास केला पाहिजे? एका तत्वाचा अभ्यास केला पाहिजे. आता ते एक तत्व काय आहे म्हणल्यावर व्यासजी आता खूप सांगणार आहेत. आता भाष्यकार खूप सांगणार आहे तिथं. पूर्वोक्त व्याध इत्यादी विघ्नांना उपविघ्नांना विनाशासाठी एक तत्व म्हणजे ईश्वराचा पुन्हा पुन्हा अभ्यास व उपासना केली पाहिजे. हे एक सांगितलं जातं. आणखी परत कसं कसं सांगितलं जाईल आपण पाहूयात. अर्थ पाहूयात अगोदर. विक्षेपाचा नाश करण्यासाठी योग्याने एक तत्व म्हणजे ईश्वराचे आलंबन असणाऱ्या चित्ताचा अभ्यास करावा. ज्याच्या मते चित्त प्रत्येक पदार्थासाठी निश्चित व ज्ञानरूप तसे क्षणिक आहे. त्यांच्या मते प्रत्येक चित्त एकाग्रच असते, ते विक्षिप्त नाहीच. तेव्हा जेव्हा ते सगळीकडून हटवून एका विस्तृत समाहित केले जाते तेव्हा ते एकाग्र होते. त्यामुळे ते प्रत्येक पदार्थासाठी निश्चित म्हणता येऊ शकत नाही. अर्थात एका एका पदार्थासाठी एक एक चित्त असे म्हणता येणार नाही. आता हे एक तत्व अभ्यास म्हणण्यासाठी चित्ताचे अनेकत्व आणि एकत्व सांगत आहेत. हे कुणाचं सांगत आहेत कळालं? आठवतंय काही? भाष्यकार कुणाबाबत बोलत आहेत आता? चित्ताबद्दल, ईश्वराबद्दल नाही. अनेक चित्त, एक चित्त, प्रत्येक वेळी वेगळं चित्त. काय सांगितलं आपण? हा कोण बोललो कोण बोललो कोण बोललं? कोण म्हणलं होय? दुधगावकर सर. आमचे गुरुजी बोलले. आलेत ना मग. हा म्हणूनच ते नसाय पाहिजे. मी म्हणलं दुसऱ्या विद्यार्थी कोण सांगितलं बाबा वाटलं काय करावं लागेल? ते चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. नामदेव महाराज म्हणे 4 युगामध्ये भगवंतासोबत होते म्हणे. तसं दुधगावकर सर सगळ्या युगामध्ये आहेत सोबत आपल्या. त्यामुळे सगळं ज्ञान आहे त्यांना. कालेना नवच्छेदात सपूर्वेशाम अपि गुरु हो. तर ते अगोदर पण होते ना आता पण आहेत. म्हणून ते सांगत आहेत. मला वाटलं इथल्यापैकी कोण सांगितलं पटकन सुचलं. मला आनंद लई वाटला. आनंद वाटला खूप मला. आनंद नाही वाटला आता पण. दुधगावकर सरांनी सांगितलंय त्यामुळे आनंद नाही वाटला. त्यांनी सांगितलंय, त्यांचं काही सांगण्याचं म्हणजे हे नाही बरं का. समजून घेतात ते काही नाही. तुम्ही सांगाय पाहिजे असं. काय सांगत आहेत हे? संध्याताई काय सांगत आहेत व्यासजी? क्षणिकवादी जे असतात, क्षणिकवादी म्हणजे आपण सर्वम क्षणिकम हे जे बौद्ध आहेत ते काय म्हणतात? प्रत्येक क्षणाला वेगळं चित्त आहे म्हणे. प्रत्येक क्षणाला वेगळं चित्त आहे, वेगळं चित्त आहे. मग त्यांच्या मते प्रत्येक चित्त एकाग्रच असते म्हणे. प्रत्येक चित्त एकाग्रच असते, त्यामुळे ते विक्षिप्त नाहीच आहे. जेव्हा ते सगळीकडून हटवून एका वस्तूत समाहित केले जाते तेव्हा ते एकाग्र होते असं म्हणतात. त्यामुळे ते प्रत्येक पदार्थासाठी निश्चित म्हणता येऊ शकत नाही. अर्थात एका एका पदार्थासाठी एक एक चित्त असे म्हणता येणार नाही. हे व्यासांचं म्हणणं आहे. हे बौद्ध मताचं खंडन करतात. ते त्यांना मान्य नाही म्हणतात. आता इथून तेच सांगितलं जाणार आहे बरं का. आपल्या त्या एक तत्वाविषयी जास्ती नाही तर ह्या बौद्धांविषयी जास्ती चालू आहे. कारण आपल्याला समजून येईल की व्यासभाष्य कधीच आहे. बौद्ध दर्शनाच्या
नंतरचं हे आहे नंतर. हे कळतं, म्हणजे त्यांच्या सिद्धांताचं खंडन करतात यावरनं. तर आता पाहूयात पुढे. जो सदृश ज्ञानाच्या प्रवाहामुळे चित्ताला एकाग्र मानतो त्याची एकाग्रता जर प्रवाह चित्ताचा धर्म आहे, तर चित्ताच्या क्षणिक असण्याने एक प्रवाह चित्त नाही, व जर प्रवाहांशभूत ज्ञानाचा धर्म असेल तर अशा प्रकारचे सर्व चित्त ते सदृश ज्ञान प्रवाहाचे अंश असोत अथवा असदृश्य ज्ञान प्रवाहाचे अंश असोत, प्रत्येक पदार्थासाठी निश्चित असल्यामुळे एकाग्रच असेल, तेव्हा विक्षिप्त चित्तच सिद्ध होत नाही. म्हणजे काय सांगत आहेत, जर बौद्धांचं मत जर मानलं तर प्रत्येक क्षणाला वेगळं चित्त आहे आणि ते चित्त एकाग्रच असतं. मग असं जर झालं तर त्यामुळे काय होईल, विक्षिप्त चित्त सिद्धच होत नाही. मग त्यासाठी अनेक पदार्थांसाठी अवस्थित असलेले चित्त एक आहे हे मानणं आहे. म्हणजे एकच चित्त असतं प्रत्येकांना, एकच चित्त. आणखी काही उदाहरणं देतात. आता उदाहरण देतात, जर एका चित्ताद्वारे असंबद्ध भिन्न भिन्न ज्ञान उत्पन्न होते असे मानले तर एका चित्ताकडून पाहिलेल्या पदार्थाचे स्मरण करणारे दुसरे चित्त कसे असू शकेल. हाच भाग कैवल्यपादात पण येणार आहे बरं का. असंच क्षणिक वाद्याबद्दल चित्ताचा विषय निघेल त्यावेळेस कैवल्यपादामध्ये सुद्धा हा विषय येणार आहे. ते सुद्धा आपल्याला हे गोष्ट लक्षात ठेवता येईल. काय सांगायचं होतं, मग चित्ताकडून आता या क्षणाला वेगळं चित्त आहे, पुढच्या क्षणाला वेगळं चित्त आहे. आता तुम्हाला पाहिलेलं वेगळं चित्त आहे, काय बोललोय ते वेगळं आहे, आणि पुढचं चित्त जर वेगळं झालं तर कसं त्या चित्ताला ज्ञान होईल हो. मग आता मी एक वाक्य बोललो आणि पुढचं वाक्य काय बोलत आहे ते त्या चित्ताला कसं माहित राहावं. आणि तुमचं पण चित्त प्रत्येक क्षणाला वेगवेगळं आहे, तर ऐकणारं चित्त वेगळं, पुढचं ऐकणारं चित्त वेगळं, असं कसं सिद्ध होईल. म्हणून एका चित्ताद्वारे अर्जित कर्माशयाचा उपयोग हेच परत येणार आहे कैवल्यपादात. काय सांगितलंय, आता एका चित्ताद्वारे अर्जित कर्माशयाचा उपयोग करणारे चित्त दुसरे कसे असू शकेल, याचे कोणत्याही प्रकारे स्पष्टीकरण केले गेले तरीही ते गोमय पायसीय न्यायाने अनुपयुक्त आहे. गोमय पायसी म्हणजे याचं खाली दिले पहा, काय गोमय पायसी म्हणजे, गोमय म्हणजे शेण व क्षीर दोन्ही गायीपासूनच उत्पन्न होतात. गायीपासून उत्पन्न झाल्यामुळे एखादी व्यक्ती समान म्हणू लागेल तर त्याला गोमय पायसीय न्याय म्हणतात. म्हणजे गायीपासूनच आहे की, शेण काय आणि दूध काय दोन्ही पण खावा म्हणलं तर कसं चालेल, एकच आहे की, असं कसं म्हणता येईल, असं म्हणतात बरं का. म्हणजे एकच चित्त, म्हणजे प्रत्येक क्षणाला जर चित्त वेगळं असलं तर ह्या चित्ताने पाप करायचं आणि पुढच्या चित्ताने त्याची सजा भोगायची, असं होईल का नाही हे सांगत आहे. कर्म करायचे या चित्ताने, फल भोगायचं दुसऱ्या चित्ताने, त्या चित्ताने चांगलं कर्म करायचं आणि त्याचं फल दुसऱ्याने भोगायचं, असं कसं होईल. म्हणजे प्रत्येक चित्त एक वेगवेगळं नाही तर एकच चित्त आहे. आणखी पुढे सांगतात, चित्त अन्यत्व असल्यामुळे आपल्या अनुभवात विरोध उत्पन्न होतो. कसा, ज्याला मी पाहिले होते त्याला स्पर्श करतो व ज्याला स्पर्श केला होता त्याला मी पाहतो, असे प्रत्येकाचे अनुभवात्मक ज्ञान भिन्न भिन्न असूनही ते ज्ञान एका ज्ञात्यामध्ये अभिन्न रूपाने विद्यमान असते. एकाच ज्ञात्यामध्ये, बरोबर आहे का. तुम्हाला पाहिलं होतं, तुम्हाला स्पर्श केला होता, तुम्हाला ऐकलं होतं, तुमचं वाणी शब्द पण तुमचे कळतात, रूप पण कळतं, जे काही स्पर्श पण अनुभवाला येतो, हे जे ज्ञात्याला एकाच अनुभवाला येतात म्हणून ज्ञात्यामध्ये अभिन्न रूपाने विद्यमान असते. एकाच रूपाने अनुभवात येणारा मी, आता एकाच रूपामध्ये अनुभवाला येणारा मी असे ज्ञान वेगवेगळ्या चित्तात स्थित असून एका सामान्य ज्ञात्याचा बोध कसा होऊ शकतो. म्हणून एक सारखे असणारे मीचे ज्ञान आपापल्या स्वतःच्या अनुभवाचा विषय आहे. प्रत्येक ज्ञानाचे महत्व इतर प्रमाणाद्वारे तिरस्कृत करता येत नाही व इतर प्रमाण प्रत्यक्षाच्या बलानेच व्यवहारात येतात. यामुळे अनेक अर्थांनी विद्यमान असणारे चित्त एकच आहे. इथे काय विषय निघाला होता, एक तत्व अभ्यास. परंतु कदाचित त्यावेळेस बौद्ध धर्माचा खूपच प्रभाव झालेला होता बरं का. दुधगावकर सर, भाष्यकारांनी जास्त विश्लेषण इकडचंच केलं सूत्राचं करण्याऐवजी, कारण मध्ये काहीतरी प्रश्नोत्तर झालेलं आहे कदाचित, उगेक मला असं वाटतं बरं का. ह्या विषयावरती तिथे काहीतरी चर्चा झाली आणि यावरती व्यासांनी सांगितलं गेलं खूप पुढे. म्हणजे आपण आता संगती लावूयात, सूत्राची संगती लावूयात. चित्त, अनेक, एक हे जे उदाहरण झाले यामुळे थोडं डिस्टर्ब झालेत आता सर्वजण. संगती लावूयात. कशी संगती,
अंतराय सांगितले, 9 अंतराय सांगितले. 9 अंतरायानंतर 5 सहविक्षेप सांगितले. आणि त्याचा विरोध करण्यासाठी, त्याला थांबवण्यासाठी काय करावं लागेल तर तत्प्रतिषेधार्थम एकतत्वाभ्यास. एकतत्वाचा, कोणत्या तत्वाचा अभ्यास करावा लागेल? ईश्वर तत्वाचा. कसा अभ्यास करावा लागेल? तज्जपस तद अर्थ तदभावनम, असं करावं लागेल. तद्भावनम तद्भावनम, तज्जपस तदर्थ भावनम. तसंच पाठ कर चालू बरं का. तज्जपस तदर्थ भावनम असं आहे सूत्र. मी प्रत्येकाला तद लावलं. ठीक आहे. काय सांगत होतो आता? पुढे सांगतात, ज्या अवस्थित चित्ताचे समाधीपर्यंत पोहोचविणाऱ्या अनेक साधनांचे शास्त्रात वर्णन केले जाते, ती कशा प्रकारची आहे हे काही सूत्राद्वारे दर्शविले जात आहे. आता समाधीपर्यंत पोहोचणाऱ्या अनेक साधनांचे शास्त्रात वर्णन केले जाते, ती कशा प्रकारची आहे हे काही सूत्राद्वारे दर्शविले जात आहे. आता पुढचं सूत्र सांगत आहेत काय? चित्ताला प्रसन्नतेसाठी. जे चित्त आपण पाहतो, चित्त चित्त चित्त. आता काय व्यासांनी काय सांगितलं माहितीये का? हे पुढील सूत्रामध्ये चित्त प्रसादनम हा प्रकार येणार आहे बरं का. एक तत्वाभ्यासासाठी नाही सांगितलं चित्त अनेक आणि एक. दुधगावकर सर, चित्त एक का अनेक हे मागील सूत्रासाठी नाही सांगितलं, पुढील सूत्रासाठी सांगितलं व्यासांनी. पुढील सूत्रामध्ये जे काय येत आहे, चित्त प्रसादनाचे उपाय. चित्त प्रसादनाचे उपाय. मग चित्त काय हे अगोदर सांगितलं. चित्त किती आहेत हे सांगण्यासाठी. चित्ताचंच नाही कळालं नाही सर मला अजून पण. चित्त एक अनेक म्हणजे अनेक ही संकल्पनाच कळत नाहीये. हो का? बौद्ध दर्शनात सांगितलं ना सरांनी, बौद्ध नाही सर, मला दर्शनामध्ये काय वाटतं, कोणतीच गोष्ट स्थिर नाही, प्रत्येक क्षणाला वेगळं आहे. आत्मा एक आहे का? नाही. प्रत्येक क्षणाला आत्मा वेगळा आहे, प्रत्येक क्षणाला चित्त वेगळं आहे. म्हणजे आपण प्रत्येक क्षणाला वेगळे आहोत असं म्हणणं आहे बौद्ध दर्शनाचं. म्हणजे एक निश्चित सर सर्व आतापर्यंत जी एकमेकावरती लिंक लागत होती ती इथं खंडित झाल्यासारखी वाटायला लागली आहे. खंडित झाली आहे ना. खंडित तेच काढण्यासाठी सांगतोय मी. खंडित नाही झाली काही पण. भाष्यकारांनी काय सांगितलं इथे? आपण सर आपण वेगळे कसे? आपण आता थांबूया प्रत्येक क्षणाला आपण वेगळे. हा, आपण वृद्ध जरा कडे जाऊ आपण, पण वेगळे कसे असं म्हणजे. मग हे सांगितलं व्यासाने. व्यासाने काय सांगितलं? आता तुम्ही लहान होता ते तुम्हीच आहे, आणि आता तरुण झाले ते तुम्हीच आहे, म्हातारे व्हाल त्यावेळेस सुद्धा तुम्हीच आहेत असं वाटतं तुम्हाला. बरोबर आहे. मग हेच उदाहरण व्यासांनी दिले. कुणाला? क्षणिकवाद्यांना. हे बोललंय कुणाबद्दल बोललेलं आहे? क्षणिकवाद्यांबाबत सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षणाला वेगळं चित्त असू शकत नाही बरं का. म्हणून एका चित्ताने कर्म करायचं, दुसऱ्याने भोगायचं असं कसं? बरोबर आहे. आणखी तुम्हाला आठवतं, आपल्याला आठवतं सुद्धा. काय आठवतं? कालानुभव, स्पर्शाचं ज्ञान, हे पण सांगितलं ना. उदाहरण काय दिलेत? स्पर्शाचं, रूपाचं, हे सुद्धा आपल्याला ज्ञान होतं. मग एकच चित्त वाटतं की नाही आपल्याला? कालचा मी आज आहेच आहे, लहानपणचाही आज आहेच आहे वाटतं. अनुभूती आपली सतत एक राहते. म्हणजे चित्त एक आहे हे सांगितलं. आता काय सांगितलं व्यासांनी? चित्त हे एकच आहे. जन्मापासून मरेपर्यंत प्रत्येकाचं चित्त काय आहे? एकच आहे. एकच आहे. मग चित्ताच्या ठिकाणी अनुभव ही एकच आहेत. मग हे सांगितल्याच्या नंतर आता चित्ताला प्रसन्न करण्याचे, चित्ताची प्रसन्नता ठेवण्याचे उपाय सांगायचे आहे. सूत्रकारांना काय सांगायचे? चित्त प्रसादनाचे उपाय सांगायचे. कारण योग काय आहे? चित्तवृत्तींचा निरोध. मग चित्ताचाच अभ्यास करायचा आहे ना. इथं अभ्यास कशाचा करायचा आहे? चित्ताचा. मग बौद्ध दर्शनकार म्हणतात चित्त हे अनेक आहेत, म्हणजे प्रत्येक क्षणाला भिन्न चित्त आहे बरं का. मग इथं काय उत्तर दिलं त्यांनी? मग एका चित्ताने कर्म करायचं आणि एका चित्ताने फल भोगायचं, असं कसं चालेल? हे पण सांगितलं ना, उदाहरण दिलं. बरोबर आहे. हे कशाची उदाहरण आहेत कळालं का आता तरी? एक आहे हे सांगायला लागले पूर्ण बात्रे सर. सर भाष्यकारांनी काय सांगितलं? चित्त हे एक तेवढाच मुद्दा खोडायचा बौद्ध धर्माचा. ते खोडायचं यांना. बौद्ध धर्माचा. बौद्ध धर्माचा उल्लेख कुठे आलाय? बौद्ध धर्मामध्ये तरी सर चित्त अनेक आहेत असं कुठं आलंय सर? प्रत्येक क्षणाला भिन्न आहे, अनेक नाही. अनेक नाही, प्रत्येक क्षणाला वेगळं आहे. एक चित्त मरतं, दुसरं सुरतं. सर्वम क्षणिकम.
क्षणिकवादावर सांगितले. अहो आत्मा सुद्धा एक नाही हो, काय नाही ते सर, आपण पाहिलं. मला काय म्हणायचंय, चित्त बदलतं म्हणजे त्यातल्या वृत्ती बदलतात ना सर क्षणाक्षणाला. नाही, वृत्ती हे प्रवाह झाला, वेगळा झाला, पण चित्त जो साठणारं कोणतीच गोष्ट एक नाही म्हणतात ते. क्षणाला हे सृष्टीतली कोणतीच गोष्ट आपण पाहिले की क्षणिकवाद का म्हणला जातो त्याला. क्षणिकवादामध्ये हो कोण सतत सगळं बदलत पाहिलंय सर, सतत पण हा सतत बदल होत चित्ताच्या असते. बाबतीतलं हे मला नाही हे होत. हा नाही, मग सगळंच म्हटलेलं आहे त्यांनी, तर सगळ्याच इथं गोष्टी अनेक बुद्धांचा उल्लेख आहेत. कुठे आलाय पण? हा त्या बुद्ध तत्वाचा उल्लेख कुठे आलाय? कुठे आलाय? क्षणिकवादी म्हटलेलं आहे इथे, इथे बौद्ध आला म्हणलं ना, नाही. क्षणिक मध्ये आलं ना, ज्ञानरूप तसे क्षणिक आहे म्हणून. क्षणिकवादी असे म्हणतात असं आहे भाष्यकारांनी सांगितलंय. पहा सूत्रामध्ये सुद्धा पहा, भाष्यामध्ये कसं म्हटलेलं आहे. भाष्यामध्ये म्हटलं. हा क्षणिकत्वात पहा, नास्ती प्रवाह चित्तम क्षणिकत्वात. जो सदृश्य ज्ञानामुळे हे असं मानणारे आहेत. आता पुढे बघा, पहिल्याच सुरुवातीपासून विक्षेपाचे ना, ज्यांच्या मते काय म्हटलेलं आहे, ज्याच्या मते चित्त प्रत्येक पदार्थासाठी निश्चित व ज्ञानरूप तसेच क्षणिक असते. काय म्हटलेलं आहे? चित्त क्षणिक असते असे ज्याच्या मताने, म्हणजे कुणाच्या मताने? बौद्ध मताने असते. त्यांच्या मते प्रत्येक चित्त एकाग्रच असते. त्यांचं मत काय आहे? प्रत्येक चित्त हे एकाग्रच असते, ते विक्षिप्त नाहीच आहे. हे कुणाचं म्हणणं आहे? बौद्ध दर्शनकारांचं म्हणणं आहे, बौद्ध धम्म. असं म्हटलेलं आहे. म्हणून त्यासाठी उदाहरणं दिलेत मग वेगवेगळे. मग हे उदाहरणं कशासाठी दिलेत? त्यांच्या मताचं खंडन करण्यासाठी दिले गेलेली हे उदाहरणं आहेत. आणि का उदाहरणं दिले गेलीत? तर पुढील सूत्रामध्ये चित्ताच्या अभ्यासाचा आणखी विषय सुरू केलेला आहे. काय? चित्ताच्या प्रसन्नते संबंधाने सांगत आहेत. बरोबर आहे? ठीक आहे. आता तरी परंतु बौद्ध दर्शनामध्ये सर्व क्षणिक सांगितलेलं आहे, त्यामुळं सर्वच क्षणिक आहे, म्हणजे प्रत्येक क्षणाला वेगळं आहे. म्हणजे मग हेच उदाहरणं पण काय दिले त्यांनी? या क्षणाला जर या चित्ताने कर्म केलं आणि पुढच्या क्षणाला वेगळं चित्त आहे, मग कर्माचं फल कोण भोगतंय? करायचं याने भोगायचं याने, असं कसं मग चालेल? परत आणखी काय म्हटलं? या चित्ताचं जी स्मृती आहे, पुढच्या चित्तामध्ये कशी स्मृती राहील हे पण सांगितलं. काय उदाहरण दिले? स्मृती, आठवण, स्पर्शाची जाणीव, रूपाची जाणीव, हे व्यक्तीला भेटलो होतो, हे जे काय आहे आपलं, ते सुद्धा जाणीव प्रत्येक चित्ताला मग वेगवेगळी असेल. आणि ते चित्त गेलं तेव्हाच. मग आपण पाहिलं होतं पहा, नदीच्या प्रवाहाप्रमाणे सांगितले त्यांनी. आपण नदीमध्ये म्हणतो ऐ ते पाणी, परंतु ते पाणी तिथं राहत नाही, ते पाणी गेलं पुढे. आता सतत बदलत जात, प्रत्येक क्षणाला वेगळं पाणी येतं तिथे. तशा प्रकारे आपल्या देहामध्ये आत्मा सुद्धा भिन्न आहे. संध्याताई, आत्मा सुद्धा एक नाही मानलंय ना त्यांनी. आत्मा सुद्धा नाही, अनात्मवाद शब्द काय आहे? हो अनात्मवाद. अनात्मवाद. परंतु जन्म होतो, म्हणजे अनात्म म्हणजे शब्दाचं आपण व्याख्या अशी केली होती, अनात्म म्हणजे प्रत्येक क्षणाला वेगळा आत्मा आहे, आत्मा क्षणिक आहे. दिव्याचं मग उदाहरण निर्वाण दिलं म्हणजे होतं. काय? तर एक मेणबत्ती दुसऱ्या मेणबत्तीला जोडणे आणि तो प्रवाह ज्योतीचा चालू राहणे, तो म्हणजे दुसरा जन्म आहे बौद्ध दर्शनात, बरं का. परंतु निर्वाण म्हणजे काय? तर दिवा विझवणे, हा म्हणजे जळायचं ते बंद होणे. म्हणजे प्रत्येक क्षणाला दिव्यामध्ये त्या ज्योतीच्या ठिकाणी जे तेल आहे ते वेगळं आहे. वेगळं आहे का नाही? आपल्याला ज्योत एकच दिसते, ज्योत एकच दिसते. निर्वाण ज्याचा प्रत्येक झाला वेळी आहे बदलते. त्याच्या अगोदरच सुद्धा वेगळाच आहे, म्हणजे त्या हो क्षणाच्या अगोदरच सुद्धा वेगळंच आहे. हो, निर्वाण वेगळाच आहे. कुणाला झाला? हा मग तेच म्हणतात. नाही नाही, परंतु ते सांगतात ना, आत्मा क्षणिक आहे, तो एक प्रवाह आहे फक्त. काय सांगतात ते? म्हणजे मेणबत्ती जळत आहे जळत आहे जळत आहे तेलाचा दिवा, आणि तो विझायच्या आधी तेल संपलं म्हणजे दुसरा जन्म, म्हणजे दुसऱ्या दिव्याला ते पेटवलं परत ज्योती, म्हणजे त्याला म्हणायचं विज्ञान. पुढील जन्मामध्ये प्रवेश कोण करतं? विज्ञान, पंचस्कंद. हा म्हणजे आत्मा म्हणजे एक नव्हे, 5 स्कंद जे आहेत त्या 12 पैकी, त्या 5चा समूह म्हणजे आत्मा मानलाय. पण त्यातल्या 5चाही समूह पुढील जन्मामध्ये प्रवेश नाही करत, विज्ञान करतं प्रवेश. काय करतं? विज्ञान. मग विज्ञान ही कसं प्रवेश करतं? तर ह्या मेणबत्तीची ज्योत दुसऱ्या मेणबत्तीला जोडली आणि मग इकडे प्रवाह झाला, इकडची विझली, म्हणजे इकडचा देह मेला, मग आता दुसरा देह जन्म सुरू झाला, मग ते अखंड प्रवाह सुरू झाला. पण प्रत्येक क्षणाला वेगळी ज्योत आहे, प्रत्येक क्षणाला वेगळी ज्योत आहे. मग ते ही ज्योत जळायला लागली जळायला लागली जळायला लागली, पण
ते विज्ञान काय करतं, पडत दुसऱ्या ज्योतीला चिकटवतात आणि दुसरी ज्योत पेटवली जाते. अशा प्रकारे वेगळे जन्म होतात. आणि निर्वाण म्हणजे काय असेल तर दिप्पो भव काय तर आहे बघा, निर्वाण त्याला म्हणलं निब्बाण, पालीमध्ये त्याला निब्बाण म्हटलेलं म्हणजे निर्वाण. निर्वाण म्हणजे काय तर दिवा विझणे. निर्वाण म्हणजे काय होणे, दिवा दिवा विझणे, विझणे. शांत होणे. हा शांत होणे, विझणे म्हणजे प्रक्रिया बंद झाली पुढे जन्म होण्याचा. बंद झाले. ठीक आहे, असं झालं होतं. तर हे एवढं जे सांगितलेलं आहे ते चित्ताविषयीचं सांगितलंय. प्रत्येक वेळेला वेगळं चित्त नाही हे म्हणणं सिद्ध केलं यांनी. आता चित्ताला प्रसन्न करण्याचे उपाय चित्त सांगितलं. आता मग चित्ताला प्रसन्न करण्याचे उपाय पतंजली 33व्या सूत्रात सांगत आहेत. काय सांगत आहेत, मैत्री करुणा मुदिता उपेक्षानाम सुख दुःख पुण्य विषयानाम भावना चित्त प्रसादनम. सुख दुःख पुण्य अपुण्य विषय असणाऱ्या व्यक्तींमध्ये मैत्री दया प्रसन्नता उदासीनता या भावनेच्या अनुष्ठानाने चित्ताची प्रसन्नता होते. आता भाष्य पाहूया. त्या भावनेपैकी सुखी प्राण्यांमध्ये मैत्रीची, दुःखी प्राण्यांमध्ये करुणेची, पुण्यात्म्यांमध्ये हर्षाची व अपुण्यांमध्ये उपेक्षेची भावना ठेवली पाहिजे. या प्रकारची भावना बाळगणाऱ्या उपासकाच्या आत्म्यामध्ये शुद्ध धर्म उत्पन्न होतो. त्यामुळे चित्त प्रसन्न होते. प्रसन्न चित्त एकाग्र बनून स्थितीपदाला प्राप्त होते. म्हणजे काय केलं पाहिजे, याच्याबद्दल तर इतर पुस्तकामध्ये खूप छान सांगितलंय बघा. आपलं जर दुसऱ्याचं काय म्हटलंय, सुखी व्यक्ती, सुखी म्हणजे यशस्वी, कोणी खूप श्रीमंत होत आहे बरं का, कोणी आणखी काय मोठ्या पदावरती जात आहे, कुणाचं काही असू द्या, श्रीमंत होत असो, कोणी यशस्वी होत असो, जे काय असेल त्याला काय म्हणायचं, तो सुखी होतोय. बरोबर आहे का? गप्प बसले, कॅमेरा पण बंद केले बघा, कॅमेरा नका बंद करू. म्हणजे आपल्या व्यावहारिक जगात तो सुखी होतोय, हा, पण व्यवहारिक जगात तत्वज्ञानाच्या यामध्ये नाही, म्हणून मी तर शांत बसले. व्यवहार जो सुखी होतो त्याबाबत आपल्या मनात काय यायला नाही पाहिजे, वाईट वाटायला नाही पाहिजे. काय असलं पाहिजे, सुखी व्यक्तीविषयी सर नाही आपल्याला काय वाटायला केलं पाहिजे, पाहिजे. मैत्रीची भावना ठेवली पाहिजे. मत्सराने काय होतं सांगितलं, तर काय होतं मग, हे वाढायला लागतात. अगोदर सांगितलेले काय, काम क्रोध संकट, नाही अगोदरचे काय आहेत, अंतराय, विक्षेप विक्षेप सह वाढायला लागतात, हा विक्षेप वाढायला लागतात. आणि सुखी व्यक्ती सोबत जर मैत्रीपूर्ण भावना ठेवली, आपण चांगलेपणाची भावना ठेवली, तर काय होतं, आपलं चित्त प्रसन्न होतं. आणि जे चित्त प्रसन्न झालं की काय करतं, ते वृत्तीनिरोधाकडे अग्रेसर होतं. एकाग्रकडे. हा, एकाग्रतेकडे जायला लागतं. म्हणून चित्तामध्ये हे करू नका, नुसतं मेणबत्ती घेऊन किंवा त्राटक करून नाही भागत बरं का. आपण त्राटक करतो म्हणजे उगा एकाग्रता साधायला डोळ्याची साधतो आपण, तिथे डोळ्याची साधतो काही वेळाची. परंतु आपल्या चित्तामध्ये जर अशी भावना केली, कशाची, मैत्रीचीच भावना ठेवली, तर चित्त कलुषित होत नाही, चित्त गढूळ होत नाही, आणि गढूळ चित्तामध्ये काहीही दिसत नाही बरं का. गढूळ पाण्यामध्ये दिसतं का चांगलं स्पष्ट, नाही. म्हणून पाणी कसलं झालं पाहिजे, स्वच्छ. स्वच्छ होण्यासाठी काय करावं लागेल, तर सुखी व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये द्वेष भावना नसली पाहिजे. यशस्वी व्यक्तीबद्दल, उच्च व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये वाईट भावना ठेवू नये. ठीक आहे, पुढे मग आता काय करायचंय, दुःखी व्यक्तीबद्दल काय केलं पाहिजे, दुःखी व्यक्तीबाबत आपण करुणेची भावना ठेवली पाहिजे, दयेची भावना ठेवली पाहिजे. या भावनेमुळे काय होतं, चित्त प्रसन्न होतं, चित्तामधले वाईट विचार निघून जातात. वाईटाबद्दल आपल्याला खेद वाटला पाहिजे. वाईट म्हणजे नाही, दुःखी व्यक्तीबद्दल, जे दुःखी झालेले आहेत, कष्टी झालेले आहेत, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पद दलित, तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम हरपावे. आणखी काय आहे ते सगळं म्हणजे करुणा असली पाहिजे आपल्या हृदयामध्ये, चित्तामध्ये काय असली पाहिजे, करुणा म्हणजे काय, दयाभाव असला पाहिजे. परत पुढे पुण्यात्म्यांमध्ये हर्षाची भावना असली पाहिजे. पुण्यवान व्यक्तीबद्दल आपण हर्ष, आनंद झाला पाहिजे त्यांच्या बाबतीत. आणि अपुण्य पापी व्यक्तीबद्दल उपेक्षा सुद्धा ठेवावी लागते. जर नाही सगळ्यांना समान राहायचंय म्हणलं तर मग ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला असं होऊ शकतं. वाण नाही पण गुण लागला असं लागू नये म्हणून कदाचित म्हणले असतील, उपेक्षा ठेवा कुणाशी, पापी व्यक्तींची संगती सोडा.
पापी व्यक्तींची संगती सोडा, त्यांची उपेक्षा करा असं सांगितलंय. आता सांगा, हे मानसिक गोष्टी आहेत बरं का, ही मानसिक गोष्टी आहेत. ह्या मानसिक गोष्टीचं मन बनतं का असं? असं काही की हो खूपच विचित्र आहे बघा ते व्यक्ती असं म्हणतो आपण. का बरं विचित्र झाला? तर तो त्यांना कुणाचं सुख सहन होत नाही म्हणून तो व्यक्ती तसा होतो. बरोबर आहे. हा, परत कुणाचं दुःख झालं तरी त्याला काही वाटत नाही, आनंदी मस्त खात पेत मौज मजा गाणे ऐकतो. हा, व्यक्ती कोणतर समजा ऍक्सिडेंट झालेला आहे, तो तडफडतोय आणि ह्याच्या मनामध्ये करुणा येत नाही, आपल्याला काय करायचे, चला पुढे. मग यातून काय व्यक्तिमत्व होतं, चित्त कसं बनलेलं आहे त्याचं, कठोर बनायला प्रसन्न. लागतं. हा, प्रसन्न तिथे वागलं ना, दुःखी व्यक्तीबद्दल त्याला दुःखाबद्दल काही दुःख वाटत नाही, तर त्याला आनंदात आपापल्या मस्तीमध्ये राहतो. मग हे काय आहे, तर व्यक्तिमत्व चांगलं घडलं पाहिजे. यासाठी व्यक्तिमत्वासाठी गोष्टी सांगितल्यात, कसं वर्तन, चांगलं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी काय केलं पाहिजे, आणि चांगलं व्यक्तिमत्व घडण्यासाठी चित्त प्रसन्न ठेवलं पाहिजे. आणि चित्त प्रसन्नतेसाठी मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. सुखी व्यक्तीशी मैत्री, दुःखी व्यक्तीशी दया, पुण्यवानाशी मुदिता आनंद, आणि आणि अपुण्य म्हणजे पापी व्यक्तीशी उपेक्षा केली पाहिजे. हे चित्ताच्या प्रसादनाचे उपाय आहेत असं पतंजली सांगतात. आता पुढे आणखी काय सांगतात, पुढील सांगतात आणखी काय उपाय आहे, कशाचा, चित्ताच्या प्रसन्नतेचा उपाय. चित्ताला प्रसन्न करण्याचे काही उपाय सांगत आहेत पुढे. काय उपाय आहेत, तर प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य, प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य. म्हणजे काय करायचंय, प्रच्छर्दन म्हणजे बाहेर श्वास सोडणे, विधारणाभ्याम म्हणजे बाहेर रोखून धरणे, म्हणजे बहिर्कुंभक सांगितलेलं आहे. आलं लक्षात? मग याबाबत काही मतमतांतर आहेत बरं का खूप जणांमध्ये, खूप जणांमध्ये याबाबत मतमतांतरही झालेली आहेत. काय, प्राणनासिकेद्वारे बाहेर फेकणे व फेकून बाहेर रोखून धरणे, या दोन प्रकारांनी चित्ताची एकाग्रता येते. पहा बरं तुम्ही करून. बहिर्कुंभकामध्ये मन एकाग्र होतं, बहिर्कुंभकामध्ये मनातील विचार शून्य व्हायला लागतं. म्हणजे विचारशून्य अवस्थेसाठी कुंभकाची गरज आहे, नुसतं श्वास घेणं आणि श्वास सोडणं नव्हे. मग पूरक कुंभक रेचक करत चला, कुंभकाचा वेग वाढवत चला, तर चित्त हे स्थिर व्हायला लागतं. चित्त हे स्थिर व्हायला लागतं. हे चित्ताच्या प्रसन्नतेसाठीचा उपाय आहे. चित्ताच्या एकाग्रतेचा उपाय आणखी एक सांगितला, मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा. हे कसं आहे काम, तर दीर्घकालीन आहे. हे व्यवहारात वागायचं आहे. म्हणजे आता काही लगेचच्या लगेच मैत्री करुणा असं होते का, जिथं जे जमेल, सुखी व्यक्तीसोबत मैत्री, दुःखी व्यक्तीशी करुणा. म्हणजे सुखी दुःखी सगळे एकत्र येणार आहेत का, कधी नाही. जेव्हा सुखी व्यक्ती समोर येईल त्यावर आपलं व्यवहाराचंच वर्तन असं बनवलं पाहिजे. आपलं व्यवहारामध्ये वागण्याची ही पद्धतीच बनवली पाहिजे. कशी, सुखी व्यक्तीशी मैत्री, दुःखी व्यक्तीशी दयाचा भाव, करुणेचा भाव, हा आपला जगण्याचा नियमच बनवला पाहिजे. म्हणजे कधी, जेव्हा दुःखी व्यक्ती येईल तेव्हा त्याच्याशी अशीच भावना असली पाहिजे, जेव्हा सुखी व्यक्तीशी गाठ पडेल तिथे तो आपली भावना अशीच असली पाहिजे. बरोबर आहे. पुण्यवान व्यक्ती गाठ पडेल तर आपल्याला आनंदच झाला पाहिजे, आणि पापी व्यक्तीची आपण उपेक्षा केली पाहिजे. कशी, हा, कसं केलं पाहिजे दुर्लक्ष, सांगू एक आणखी मला सुचलं म्हणून सांगतो. थोडं हे झालेलं फ्रेश करूयात आता. एक गोष्ट सांगतो बरं का, दृष्टांत. पूर्ण पात्रे सर गेले वाटतं. हा, एक दृष्टांत सांगतो. मूर्खा एकच वाट, मूर्खा एक वाट, सज्जन मूर्खा दोन वाट, सज्जन तीन वाट. बोललोय का विद्यार्थ्यांना, कुणाला सांगितलोय का बहुतेक हे? एकच वाट. नाही ना, बहुतेक नाही सांगितलं. दोन मूर्खा एकच वाट, म्हणजे मूर्ख जर दोन असतील तर एकच वाट असते त्यांना असं. आणि सज्जन मूर्खा दोन वाट, सज्जन आणि मूर्ख असतील तर त्यांना दोन वाट आहेत बरं का. आणि सज्जन आणि सज्जन अशी गाठ पडते त्यावेळेस तीन वाटा असतात. कोण सांगेल का, उद्या विचार करायला लावतो. ठीक आहे, उद्या सांगूयात आपण हे. सांगू शकतो सर मी.
तुम्ही सांगता हा कळालं. हं, सांगा सांगा. तर एक सज्जनची एक वाट, दुसऱ्या सज्जनची अजून एक वाट आणि दोघांची मिळून एक वाट. आणखी आता दोघंही माझंच खरं म्हणून बसणार, त्याला एक वाट आहे. सज्जन आणि मूर्ख आहे, तुझं खरं तू तुझ्या वाट्यानं आणि माझ्या वाट्यानं पण त्याला 2 वाट आहे. आणि हा. सज्जन तुझं तू माझं मी त्यांना 3 वाट आहे. एक तिसरी कुठली वाट आली? तिसरी म्हणजे जी पहिली ओरिजिनल आहे ती. हा असं आहे. हा तसंच आहे. आता सांगतो उदाहरण. समजा उदाहरणार्थ गावाकडे होत असतं पहा तसं. एका वाटेने तुम्ही 2 मूर्ख यायला लागलेत. 2 मूर्ख, इकडून एक मूर्ख चाललं, इकडून एक मूर्ख, दोघं जायला लागले. मग काय होतं, कोण रस्ता द्यायचा, बाजूला कोण सरकणार? तुझ्यापेक्षा मी भारी, माझ्यापेक्षा तो भारी. एकमेकाचं भारीपणा दाखवतात. ते भांडणं करतील पण बाजूला वळून जाणार नाहीत. म्हणजे एकच वाट आहे त्यांना. 2 मूर्खाला एकच वाट आहे. कोणी वाट सोडायला तयार नाही, त्याच वाटेने जाणार, वाद घालत बसणार. आणि एक सज्जन आणि एक मूर्ख असेल तर काय करतो, मूर्ख वाट सोडणार नाही, मग तो एका वाटेने जातो. सज्जन पण त्याच वाटेने येत होता, परंतु सज्जन काय करतो, बाजूच्या वाटेने त्याला रस्ता देतो आणि आपण जातो. म्हणून 2 वाट आहेत तिथे. आणि सज्जन 2 आल्यानंतर दोघही सज्जन समोरासमोर येतात. मग तो म्हणतो ह्याला रस्ता सोडाव, तो म्हणतो त्याला रस्ता सोडाव. त्यानं डावीकडच्या रस्त्याने जातो, ह्यानं उजवीकडच्या, मधला एक तिसरा रस्ता असाच सोडलेला असतो. असं आहे. असं म्हणजे 2 सज्जन असतील तर दोघही आदर करतात. दोघही आदर करतात, चल बाबा तूच जा, तूच बडा. परंतु ते दोघही म्हणतात ठीक आहे, अशा प्रकारे असतं. ठीक आहे. तर काय होतं, अशा आपल्या वागण्याने म्हणजे आपण काय म्हणायचं, तू मूर्ख असशील, मी नाही ना मूर्ख. तू मूर्ख आहेत, मी नाही ना मूर्ख, म्हणून आपण रस्ता सोडला पाहिजे. याच्यामुळे काय होतं, आपलं व्यक्तिमत्व विकसित व्हायला लागतं आणि आपल्यामध्ये प्रसन्नता यायला लागते. आपलं व्यक्तिमत्व काय व्हायला लागतं, समाधी अभिमुख व्हायला लागतं, बरं का, स्वच्छ व्हायला लागतं. आणि जे पाप वहा जे चित्त आहे अशा प्रकारचं, ते चित्त मात्र मग कलुषित होतं आणि समाधीपेक्षा अनेक अनेक दूर 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 भटकायला लागतं. ठीक आहे, चला जाऊ द्या. काय सांगायचं होतं, प्रच्छर्दन विधारणाभ्याम वा प्राणस्य, बरं का. तर उदरस्थ वायूला नासिकाद्वारा विशिष्ट प्रयत्नाद्वारे बाहेर काढणे प्रच्छर्दन होय. विधारण म्हणजे रोखणे होय. म्हणजे प्राणायाम किंवा त्या दोन्हीद्वारे मनाच्या स्थितीचे संपादन करणे, म्हणजे मनाची स्थिती गाठायची, बरं का. यासाठी कौष्ठस्य वायोर नासिका पुटाभ्याम प्रयत्न विशेषाद्वमनम प्रच्छर्दनम विधारणम प्राणायाम ताभ्याम वा मनसः स्थितीम संपादयेत. अशा प्रकारची स्थिती संपादन करा असं सांगितलेलं आहे. पुढे सांगतात आता आणखी काही उपाय आहे का, कशाचा, मनाच्या प्रसन्नतेचा. विषयवती वा प्रवृत्तीरुत्पन्ना मनसः स्थिती निबंधिनी. हे आपण उद्या पाहूया. कंटाळा आलाय, थोडस सगळ्यांनाच कंटाळा आलाय वाटत आहे. हा बरोबर आहे. नातवाकडे प्रकरणाचे सर्व उपाय आहेत ना हे, इथून पुढे मैत्री करुणापासून पुढे आलेले. हो हो हो, वा वा म्हणून आलेले आहे, अथवा 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 अशा स्वरूपात पुढे येणार आहे.